अंकले गावातील एका कुटुंबात सुवासनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमानिमित्ताने जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। दरम्यान ज्या कुटुंबाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कुटुंबातील सुमारे 15 जणांनी सायंकाळच्या सुमारास शिल्लक राहिलेला आमरस व चपाती पुन्हा खाल्ल्याने सर्वांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। त्यामुळे सर्वांना कवठे महांकाळ इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। यामध्ये 8 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश असून त्यापैकी 13 जणांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। कवठे महांकाळ ग्रामीण रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं। तुकाराम अंकले धानगावमधून बाजारमधून आणले होते आणि शेजारी सवासणीचा कार्यक्रम असल्यामुळं ते आमरस केल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी सर्वांनी आमरस खाल्ल्यानंतर ती परत उद्भवायला लागली सगळ्यांना स्टेबल थोडं उलटे काय जणांना डोकं दुखते, जुलाब उलटे काय जणांना डोकं दुखते, अंग दुखते, पोट दुखते, एवढं चालू झालं सगळं। ढालगा बाजारमधून आणलं ते शेतकरी तालुका जत जिल्हा सांगली अंकले इथनं मी बोलते आहे आणि बाजारात आंबे आणले ते शेतकऱ्याकडं आणि ते सवासणीचा कार्यक्रम होता आणि मंगळवारी झाला कार्यक्रम सवासणीचा आणि आमरस आणि पोळी खाल्ल्यानंतर असं त्रास झाला माणसाला सगळा सुट्टीचा। सवासणीचा कार्यक्रम झाला ते आम्ही काल सकाळपासून ॲडमिटच आहे। अजय मारुती भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कवठे महांकाळ। काल रात्री 11 वाजता आमच्याकडं अंकले तालुका जत इथले 15 लोक एकाच घरामधले विषबाधा झाले, उलटी जुलाब होतोय म्हणून ॲडमिट झाले। तर ते त्यातील आता जवळपास त्यामध्ये 7 पुरुष आणि 8 महिला होते आणि त्यामध्येच 2 वर्षाचं आणि 6 वर्षाचं लहान बालकं होती। त्यातल्या 12 जणांची स्थिती आता एकदम स्टेबल आहे। 2 जणांची प्रकृती क्रिटिकल होती, त्यांचं BP कमी होत होता, उपचाराला दाद देत नव्हते म्हणून त्यांना आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संदर्भित केलेलं आहे। बाकी सर्वांची प्रकृती स्थिर आहे। त्या दिवशी परवा दिवशी रात्री त्यांच्याकडं एक घरगुती कार्यक्रम होता आणि त्या घरामध्ये जे जेवण वाढलं गेलं आमरस चपातीमध्ये तेव्हापासून त्यांना काल संध्याकाळपासून उलटी जुलाब होऊ लागले आणि उलटी जुलाब जास्त व्हावं लागले, त्यामुळे ते आमच्याकडं दाखल झाले। आता सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। जे क्रिटिकल आहे त्यांना लवकर आपण रेफर केलेलं आहे।